वेगवेगळे मुलांसाठी मुलींसाठी स्वच्छतागृह आहे, त्यानंतर हँडवॉश स्टेशनची व्यवस्था केलेली आहे. पण काय होतं, आम्ही वारंवार सांगतो तरी देखील मुलं स्वच्छतागृहाची व्यवस्थित म्हणजे त्याचा उपयोग करत नाही. ते यूज केल्यानंतर पाणी टाकत नाही किंवा चॉकलेटचा कचरा वगैरे टाकतात. हे आम्ही वारंवार सांगत असतो. पण तुम्ही सुद्धा ॲज अ पेरेंट्स रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही सुद्धा ही गोष्ट त्यांना सांगितली पाहिजे किंवा तुम्ही सुद्धा ही गोष्ट इतर पालकांपर्यंत पोहोचवावी आणि ते इतर समाजातील घटकांपर्यंत किंवा आजूबाजूला ही गोष्ट पसरवतील. आणि मुलांच्यावर मेन म्हणजे ही गोष्ट मुलांना समजली पाहिजे की त्यांनी जर यूज केलं, मावशी आमच्या क्लीन करतातच, पण एवढी मुलं जेव्हा जातात येतात तेव्हा त्यांनी त्याचा व्यवस्थित वापर हा केलाच पाहिजे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जसं घरातलं आपण वॉशरूम यूज केल्यानंतर भरपूर पाणी टाकतो, तसं आपल्या स्कूलमध्ये देखील भरपूर पाणी असतं. ते प्रत्येकाने पाणी ओतलं पाहिजे. आता आम्ही सगळे सगळे टीचर्स वारंवार सांगतो, पण हे तसं होताना दिसत नाही. म्हणजे हे आमच्या लक्षात आले. हे तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले पाहिजे. तसेच अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. म्हणजे पाणी आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जल है तो कल है. तर पाणी बचावासाठी ज्या काही उपाययोजना आहेत जलसंधारणाच्या, रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय, तर पावसाचं जे पाणी वाहून जातं ते साठवून त्याचा पुनर्वापरासाठी उपयोग केला जातो. तर याच्यात खूप साऱ्या योजना आहेत, जसं की शेततळं आहे, सिमेंटची नाला बांधणी आहे,